बाबा बाबा हं? आम्ही 9 जणी एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचा प्लॅन करतोय. आता मी 18 वर्षाची झाली. आता मला परमिशन द्यायची. हा परमिशन देतो ग, पण एव्हरेस्टला वयाची नाही, हेल्थ सर्टिफिकेटची गरज असते. आणि काय आहे, एव्हरेस्टला हवा विरळ असते. हेमोग्लोबिन कमी असेल तर श्वास घ्यायला त्रास होतो. तुझ्या स्टॅमिनाचं काय? बाबा काय आहे हे? नाही म्हणायला कारण नका शोधू हा प्लीज. माझं प्रोटीन इंटेक छान आहे. मी जिम सुद्धा करते. अगं, जिम मध्ये वजन उचलणं आणि एव्हरेस्ट चढणं खूप फरक आहे. काय ग, रक्तदानाचं घेतेस का मनावर? रक्तदान त्याचा आणि ट्रॅकचा काय संबंध? अगं संबंध आहे. रक्तदानाच्या वेळेला आपण कसं वय, वजन, हेमोग्लोबिन या तिन्ही गोष्टी तपासतो. मुलीचं असं असतं ना, डाएटच्या नावाखाली नाजूक खाणं, पिरियड्स आणि स्वतःकडे दुर्लक्ष. हे बघ, तुला जर रक्तदान करायचं असेल तर तुला स्वतःचं हेमोग्लोबिन 12.5 हे ठेवावंच लागेल. आणि त्यासाठी गूळ, खजूर आणि फळं हे संतुलित आहार घ्यावा लागेल. रक्तदानाच्या निमित्ताने तुला संतुलित आहाराची सवय लागेल आणि समाजासाठी काहीतरी केल्याचं समाधान लाभेल. काय? वा बाबा, लॉजिकल आहे. डन. आजच आम्ही मुली ट्रेकिंग प्लस डोनर्स ग्रुप बनवतो. बाबा, आज देशाला 9 नवीन महिला रक्तदात्या मिळणार आणि आम्हाला आमचं फिटनेस सर्टिफिकेट. शाबास. थँक्स बाबा.